काय झालंय आता नगरपालिका, जिल्हा महानगरपालिका, आता 12 जिल्हा परिषदेला या सगळ्या निवडणुकांचा धामधूम, त्याच्यात आचारसंहिता, त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये डिले झाला ही गोष्ट मान्य आहे. परंतु ते आम्ही ठरवलेलं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता पण कॅपिटल उत्पन्न आणि जीडीपी वाढवायला ही खूप मदत करणारा क्षेत्र आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं. तसाच आमचा सगळ्यांचा मानस आहे, तसाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न. अशी कुठली बैठक झाली नाही. तुम्ही ना खरंच मी आता काय सांगतो गोष्टीचं सांगतोय की नाही. आता या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, मी आज कृषी 2026 ओपनिंग होतं. आमचे गुरुगुरु तिथं येणार होते. मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं किंवा साहेब आलेले तिथंच आपण एकत्र जाऊ म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथे गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो. अर्थात आम्ही उद्घाटन गुरुंनी केलं आणि मला पण शेतीची आवड आहे, अनेक पत्रकारांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी पण मला जेवढी माहिती घ्यायची होती तेवढी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलच बोलेन. एक आहे हे आताच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे. त्या पद्धतीनं आमचं काम तिथं चाललेलं आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतील ना. त्याच्याबद्दल इथली या संदर्भात आपल्याला माहिती नाही, आपल्याला इंटरेस्ट शेतीपेक्षा ह्याच्यातच जास्त दिसतो. त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात. गौतम अडाणी हे आपल्या एआयच्या उद्घाटनाला आलो ते एकेका इमारतीच्या. ते उद्योगपती आहे. त्या उद्योगपतींचा वेगवेगळ्याचा बदल होण्याचा काय संबंध? अरे तो आमचा परिवाराचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या ह्याला जातो. आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे? आज आमच्या 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. आज मला वाटतं 17 तारीख बरोबर आहे. उद्या 18 तारीख सुट्टी आहे. हे इतकं काही गडबडीत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 31 जानेवारीच्या आत करा. ते आता मला वाटतं 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. आता त्यात 50% आत आरक्षणाच्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, तेवढ्याच लागलेल्या आहेत. आता त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भात तिथली भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळेल असं चित्र का? शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं. त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. पराभव झाला. आता स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं. अरे बाबा, अजून 24 तास पण झाले. काल 3 वाजता निकाल लागला, पहाटे काही विषय. त्याच्यामध्ये सगळे बसतील, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं, कसं झालं. एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे.
आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले. पण ठीक आहे ना, मतदार आज हा महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने आत्ताचं कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय. आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्यात मध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र चेअरमन आमचे राजेंद्रजी पवार आणि त्यांची सगळी टीम नलवडे आणि सगळ्यांनी खूप लक्ष घातलं. आणि तुम्ही पण, माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातून. प्रिंट मीडियानी तसेच माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा त्याच्याबद्दल काही आता मी काही बोलू इच्छित नाही. पीएम त्याच्या पद्धतीने काम करतं. काय होतं, ज्यावेळेस पराभव होतो ईव्हीएम वर दोष द्यायचा, यश आलं की ईव्हीएम बद्दल बोलायचं नाही. असं अरे जाऊ दे ना, शाही पुसली जाते. ठीक आहे रे बाबा, एखादी इंडिव्हिज्युअल एखादी उमेदवार बोलत असतील म्हणजे आता 29 ठिकाणच्या निवडणुका, इतके हजारो लोक उभे, त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं, लोकशाही आहे, संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा. ठीक आहे, धन्यवाद.